नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 2.2.1 यामध्ये सुसंगत माहितीच्या उणीवा किंवा सुसंगत माहितीची उणीव, सुरक्षित मुलाखतीचे मार्ग, त्यानंतर प्रमाणित गुणांचा कार्यसंबंध, निर्णयाची विश्वसनीयता, तुलना, प्रमाणितता आणि मुलाखतीच्या शिफारसी या विषयावर आपण चर्चा केली। आज आपण प्रकरण नंबर 2 कर्मचारी निवड आणि प्रशिक्षण यामधला 2.2.2 मूल्य निर्धारण केंद्रे, ज्याला आपण असेसमेंट सेंटर्स असं म्हणतो, या मूल्य निर्धारण केंद्राविषयी माहिती जाणून घेणार आहोत। या मूल्य निर्धारण केंद्राच्या माध्यमातून जो कर्मचारी किंवा एखादा उमेदवार निवडायचा असेल किंवा कर्मचारी निवड करायची असेल, अन्यथा एखादी पदोन्नती करायची असेल, त्यावेळेस आपल्याला मूल्य निर्धारण केंद्राच्या माध्यमातून त्या कर्मचाऱ्याची निवड करता येते। म्हणजेच मूल्य निर्धारण केंद्र ही एक अशी विश्वसनीय पद्धती आहे की त्या विश्वसनीय पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला योग्य कामासाठी योग्य कर्मचारी निवडता येतो किंवा त्या कर्मचाऱ्याची बढती करता येते किंवा पदोन्नती करता येते, अशी एक शास्त्रशुद्ध पद्धती किंवा तंत्र आपल्याला जाणून घ्यायचं आहे। या तंत्रामध्ये तणाव परिस्थितीत कर्मचाऱ्याच्या वर्तनाचं निरीक्षण केलं जातं। एखादी तणावजन्य परिस्थिती अशी निर्माण केली जाते की त्या परिस्थितीनुसार तो कर्मचारी कशा स्वरूपाचं त्याचं वर्तन करेल आणि त्या वर्तनाचं मूल्यमापन करण्यासाठी प्रतिरूप कार्यपरिस्थिती निर्माण केली जाते। म्हणजे थोडक्यात त्या कर्मचाऱ्यासाठी एक कृत्रिम परिस्थिती निर्माण केली जाते आणि या कृत्रिम परिस्थितीच्या नुसार ती व्यक्ती कशा स्वरूपाचं वर्तन करेल किंवा काय वर्तन करेल हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला मूल्य निर्धारण केंद्र हे जाणून घ्यावं लागतं। आपण पाहतो की या पद्धतीचा उपयोग साधारणतः 1920 मध्ये जर्मन सैन्यात उच्च दर्जाचे अधिकारी निवडण्यासाठी केलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे जर आपल्याला चांगले कर्मचारी नियुक्त करायचे असतील तर आपल्याला मूल्य निर्धारण तंत्र किंवा मूल्य निर्धारण पद्धतीचा वापर करावा लागतो। तसेच दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान या पद्धतीचा वापर केला होता। अमेरिकेतील गुप्तचर संस्थेने म्हणजेच CIA सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी या संस्थेने कर्मचारी निवडीसाठी या पद्धतीचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो। तसेच या पद्धतीमध्ये साधारणपणे एकाच वेळी 6 ते 12 उमेदवार आपण निवडले जाऊ शकतात किंवा निवडू शकतो। 6 ते 12 उमेदवारांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यपरिस्थिती निर्माण करून त्यांची निवड करू शकतो। त्या कार्यपरिस्थितीमध्ये अशा प्रकारचे कर्मचारी कशा प्रकारची भूमिका बजावतात, कशा प्रकारचं मानवी वर्तन करतात याविषयी आपण निर्णय घेऊ शकतो आणि त्या व्यक्तींची निवड कर्मचारी म्हणून करू शकतो। अशा या पद्धतीमध्ये काही कालमर्यादा असते किंवा कार्य करण्यासाठी काही वेळ दिलेला असतो। तो साधारणपणे 2 ते 3 तासाचा वेळ त्या कर्मचाऱ्यांना ते कार्य पूर्ण करण्यासाठी दिलेला असतो। प्रामुख्याने जर उदाहरण घेतलं तर यामध्ये विविध प्रकारची कार्य त्या कर्मचाऱ्यांना करावी लागतात, त्या उमेदवारांना करावी लागतात आणि मग असे उमेदवार वेगवेगळ्या विस्तृत मुलाखती घेतात। मुलाखती घेतल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या मानसशास्त्रीय चाचण्या दिल्या जातात। उदाहरणार्थ बुद्धिमत्ता चाचणी त्यांना दिली जाते किंवा व्यक्तिमत्व मानसशास्त्रीय चाचणी त्यांना दिली जाते आणि या चाचणीच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं उच्च पातळीवर कार्यासंबंधीचा आढावा घेतला जातो आणि या आढावाच्या माध्यमातून ती व्यक्ती एखाद्या कार्यासाठी किती योग्य आहे किंवा किती चांगली आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला मूल्य निर्धारण केंद्र विचारात घ्यावं लागतं। आणि म्हणूनच या मूल्य निर्धारण केंद्राअंतर्गत आपल्याला कर्मचारी 2 तंत्रे किंवा कर्मचारी निवडीची 2 तंत्रे आपल्याला पाहावी लागतात। त्यामधलं टोपली तंत्र आणि नेता विरहित समूह चर्चा अशी 2 तंत्र आपल्याला अभ्यासावी लागतात।
खऱ्या अर्थाने जर बघितलं तर वेगवेगळ्या कार्यकृती देऊन वेगवेगळ्या कृत्रिम परिस्थिती निर्माण करून आपल्याला अशा प्रकारची कार्य देता येतात। आणि म्हणूनच आपल्याला पहिलं जे तंत्र अभ्यासायचं विद्यार्थी मित्रांनो ते टोपली तंत्र आहे। त्याला आपण इन बास्केट टेक्निक असं म्हणतो। म्हणजे टोपली तंत्राच्या माध्यमातून आपण त्या उमेदवाराला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करायला लावतो, कार्यकृती करायला लावतो। म्हणजेच यामध्ये प्रत्येक उमेदवाराला टोपली तंत्राला सामोरे जावं लागतं। काय आहे हे टोपली तंत्र हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की या टोपली तंत्राच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारचा एखादा उमेदवार कामासाठी निवडावायचा असतो ते आपल्याला जाणून घ्यायचं। या टोपली तंत्रामध्ये प्रामुख्याने जो व्यवस्थापक असतो त्या व्यवस्थापकाच्या टेबलावर एक टोपली ठेवली जाते, एक बास्केट ठेवलं जातं आणि या बास्केटामध्ये ज्यावेळेस तो व्यवस्थापक सुट्टीवर जातो त्यावेळेस अनेक कर्मचारी त्या टोपलीमध्ये त्यांच्या विविध असणाऱ्या समस्या त्या टोपलीमध्ये टाकत असतात किंवा देण्याचा प्रयत्न करतात आणि मग तो व्यवस्थापक सुट्टीवरून आल्यानंतर ती टोपली त्या नवीन उमेदवाराकडे देतो आणि त्यातल्या समस्यांवरती उपाययोजना सुचवण्याचं काम त्याला सांगत असतो। उदाहरणार्थ जर आपण बघितलं की ज्यावेळेस व्यवस्थापक सुट्टीवरून ऑफिसमध्ये येतो त्यावेळेस त्या टोपलीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतील, अनेक प्रकारचे पत्रव्यवहार असतील, अनेक प्रकारच्या विनंत्या असतील, अनेक प्रकारच्या समस्या असतील, या सर्व त्या टोपलीमध्ये टाकल्या जातात। आणि मग ज्या वैशिष्ट्यपूर्ण समस्या असतात किंवा व्यवस्थापकाच्या गैरहजेरीमध्ये ज्या ज्या औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये असतील, संस्थांमध्ये ज्या काही समस्या असतील तिथले कर्मचारी त्या टोपलीमध्ये त्या समस्या टाकतात आणि मग खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्याचं किंवा ज्या उमेदवाराचं नवीन नियुक्त करणाऱ्या उमेदवाराचं कार्य सुरू होतं। यामध्ये त्याला वेगवेगळ्या भूमिका बजावाव्या लागतात। म्हणजेच यामध्ये अशी अनेक समस्यांनी भरलेली टोपली ही मूल्य निर्धारण केंद्रात सहभागी झालेला जो उमेदवार आहे किंवा मुलाखतीसाठी आलेला उमेदवार आहे त्या उमेदवाराला ती टोपली दिली जाते। काही यामध्ये लेखी सूचना केलेल्या असतात। उमेदवाराने त्या टोपलीत जमा झालेल्या ज्या सूचना असतात, जे कार्य असतं त्या कार्याचा आपल्याला पाहतो की एक महत्त्वक्रम लावायचा असतो। म्हणजे महत्त्वाचं कार्य कोणतं आहे, महत्त्वाची समस्या कोणती आहे, ती समस्या जाणून घेऊन त्यावरती तात्काळ उपाययोजना करण्याचं काम तो नवीन उमेदवार करतो आणि मग त्यातून कोणती समस्या तो अगोदर हाताळतो, कोणता पत्रव्यवहार तो करतो, कशा प्रकारचं कार्य करतो याचा आढावा यामध्ये घेतला जातो। थोडक्यात जर सांगायचं झालं तर महत्त्वक्रम लावण्याची जबाबदारी त्या उमेदवाराची असते किंवा तो त्यामध्ये समाविष्ट असणारे जे उमेदवार आहेत, आपण बघितलं की 6 ते 12 उमेदवार त्यामध्ये समाविष्ट होतात। मग कोणत्या क्रमाने कोणता उमेदवार कार्य करेल याची जाणीव इथं घेतली जाते आणि उमेदवाराने ठराविक काळामध्येच प्रामुख्याने वेगवेगळ्या समस्या हाताळावयाच्या असतात आणि उमेदवाराने ठराविक काळामध्येच ते काम पूर्ण करायचं असतं अशी त्या व्यवस्थापकाची अपेक्षा असते आणि म्हणूनच यामध्ये वेगवेगळे प्रश्न हाताळावे लागतात। त्यासाठी त्याला फोन कॉल करायला लावलेलं असतं किंवा मोबाईलवरून बोलायला सांगितलेलं असतं, फोनवरून बोलण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचे पत्रव्यवहार करावे लागतात किंवा वैयक्तिकपणे काही प्रश्न असतील ते हाताळायला सांगितलं जातं किंवा दुसऱ्याला अधिकार द्यावे लागतात। ज्यावेळेस आपल्याला ते कार्य करणं अशक्य असतं त्यावेळेस त्या कार्याची जबाबदारी इतर व्यक्तीवरती सोपवावी लागते आणि म्हणून आपण पाहतो उदाहरणाच्या साहाय्याने जर घेतलं तर एखाद्या व्यक्तीला अशी समस्या दिली की एखाद्या औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये एखादा कर्मचारी कार्य करत असेल तर असं कार्य करताना एखादा खोडकर कर्मचारी असेल किंवा त्रासदायक कर्मचारी असेल अशा कर्मचाऱ्याशी संवाद साधायला सांगितलं जातं किंवा त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार करायला सांगितलं जातं आणि त्यातूनच आपण पाहतो साधारणपणे यामध्ये 25 घटकावर आधारित ही टोपली तंत्र आपल्याला दिसून येतात। 25 विविध गोष्टी त्याला हाताळायच्या असतात आणि या गोष्टी हाताळताना तो किती चाणाक्षपणे किती चिकित्सकपणे तो हाताळतो याद्वारे त्या कर्मचाऱ्याची नियुक्ती या मूल्य निर्धारण केंद्राद्वारे केली जाते। त्यानंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहे ते नेता विरहित समूह चर्चा। मूल्य निर्धारण केंद्रामधला दुसरं जे महत्त्वाचं तंत्र आहे किंवा
टेक्निक्स आहे ते म्हणजे नेता विरहित समूह चर्चा. आता अगदी टोपली तंत्राच्या वेगळं तंत्र आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. त्यामध्ये नेता विरहित समूह चर्चा आणि टोपली तंत्र यामध्ये काय फरक आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर हे जाणून घेताना यामध्ये आपण बघितलं एखाद्या टोपलीमध्ये किंवा एखाद्या कॉम्प्युटरच्या फाईलच्या द्वारे त्याला विविध समस्या ज्या जमा झालेल्या समस्या आहेत त्या समस्या निरसन करण्याचं काम टोपली तंत्रामध्ये होतं. मात्र नेता विरहित समूह चर्चेमध्ये मात्र त्याला असं कोणतंही विशिष्ट तंत्र दिलं जात नाही, तर अशी व्यक्ती समूह कार्यामध्ये सहभागी झालेली आपल्याला दिसून येते. थोडक्यात या पद्धतीमध्ये किंवा या तंत्रामध्ये समूहामध्ये सामील होऊन तो व्यक्ती किंवा तो उमेदवार कार्य करत असतो. परंतु यामध्ये संघटनात्मक समस्या सोडवण्यासाठी कोणत्याही निश्चित भूमिका या उमेदवाराला सुचवलेल्या नसतात की तुम्ही कशा प्रकारच्या समस्या हाताळायच्यात हे सांगितले नसतं. परंतु टोपली तंत्रामध्ये मात्र त्याला फोन कॉल करून विविध पत्रव्यवहार करून वैयक्तिकपणे समस्या सोडवण्यासाठी त्याला प्रोत्साहित केलं जातं. 25 घटकांच्या माध्यमातून तुम्हाला समस्या सोडवायच्यात हे सांगितलं जातं. परंतु नेता विरहित समूह चर्चेमध्ये मात्र आपल्याला कोणत्याही प्रकारची समस्या सोडवण्याचे टेक्निक्स यामध्ये दिलेले नसतात. तर हा जो काही उमेदवार आहे तो उमेदवार समूह कार्यामध्ये समाविष्ट झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्याद्वारेच या तंत्रामध्ये एक निश्चित कालावधीमध्ये त्याला या समस्या सोडवायच्या असतात. जसं टोपली तंत्रामध्ये सुद्धा 2 ते 3 तासाचा वेळ दिला जातो, तसंच या तंत्रामध्ये सुद्धा त्याला एका विशिष्ट वेळेमध्ये वेगवेगळ्या समस्या सोडवायच्या असतात. त्या दरम्यान काही अनपेक्षित घटना घडत असतात. उदाहरणार्थ एखाद्या औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस कर्मचारी काम करत असतो त्यावेळेस त्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागतं. उदाहरणार्थ यंत्रसामग्री आहे, उदाहरणार्थ एखादं उत्पादन निर्माण करायचं असेल तर त्याच वेळी आर्थिक बाबीबाबत अनेक समस्या निर्माण होतात किंवा आर्थिक बदलांना या नेताविरहित समूह चर्चामध्ये त्या उमेदवाराला सामोरे जायचं असतं. म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण होत असतात काम करताना आणि त्या परिस्थिती हा उमेदवार कशा स्वरूपात सोडवू शकतो याबाबत चर्चा करावी लागते. त्या उत्पादनाबाबत तो चर्चा करत असतो किंवा निश्चित कालावधीमध्ये अशा अनपेक्षित घटना तो व्यवस्थितपणे दूर करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर मौखिक सादरीकरणाची भूमिका या तंत्रामध्ये जास्त प्रमाणात वापरावी लागते. थोडक्यात प्रतिरूप कार्यपरिस्थिती तिथं निर्माण केली जाते, आर्टिफिशियल परिस्थिती निर्माण केली जाते आणि या परिस्थितीच्या माध्यमातून व्यवस्थापकाची भूमिका कशी आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ मुलाखती कशा पार पाडाव्यात, एखादी मुलाखत घ्यायची असेल तर ती मुलाखत आपण कशी पार पाडली पाहिजे, कोणत्या पद्धतीने पार पाडली पाहिजे, ती अरचित पद्धतीने घेतली पाहिजे की सुरचित पद्धतीने घेतली पाहिजे ते ठरवण्याचं कार्य नेता विरहित समूह चर्चामध्ये घेतलं जातं. किंवा एखादा कर्मचारी अकार्यक्षम असेल किंवा ज्याला आपण अकार्यक्षम कर्मचारी ज्यावेळेस आपल्या औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रात येतो त्यावेळेस त्याला कसं सुनावता येईल, त्याला कसं बोललं जाईल या संदर्भाची भूमिका नेता विरहित समूह चर्चेमध्ये घेतली जाते. किंवा आपल्या समोरचे जे वरिष्ठ आहेत, आपल्या समोर जे उच्च पदस्थ व्यक्ती आहेत, व्यवस्थापक आहेत, या व्यवस्थापकाशी कशा प्रकारचा मानवी व्यवहार केला जावा या संदर्भात नेता विरहित समूह चर्चेमध्ये किंवा या तंत्रामध्ये आपण त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी किंवा कार्यपरिस्थितीच्या माध्यमातून त्याला आपण इथं कार्य करायला सांगत असतो. किंवा याच परिस्थितीमध्ये जर खर्च टाळावायचा असेल किंवा खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तो खर्च कमी करता येतो. उदाहरणार्थ व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ठिकाणी असे उमेदवार कार्य करत असतात अशा ठिकाणी आपल्याला व्हिडिओ कॅमेरे बसवावे लागतात किंवा कॉम्प्युटरच्या आधारे आपल्याला या व्यक्तींची माहिती प्राप्त करता येते. त्याद्वारे उमेदवाराच्या वर्तनाचं आपल्याला सखोल निरीक्षण करता येतं की एखादा उमेदवार औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये कार्य करत असेल तर तो कोणत्या प्रकारचं कार्य करतो किंवा त्याच्या वर्तनाच्या कशा स्वरूपात सूक्ष्म हालचाली होतात या संदर्भात आपण तिथं मूव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातून या सर्व मानवी हालचालींचं
तिथं निरीक्षण करू शकतो आणि त्याद्वारे योग्य कामासाठी योग्य कर्मचारी निवडण्याची पद्धत आपल्याला उपयोगी पडते. दुसऱ्या एका पद्धतीमध्ये उमेदवाराचं कार्य समस्येबाबत काही लेखी विवरण दिलेलं असतं आणि त्या लेखी विवरणाच्या माध्यमातून आपल्याला दिलेल्या 5 पर्यायापैकी जास्तीत जास्त आवडणारा आणि कमीत कमी आवडणारा पर्याय निवडावा लागतो आणि या पर्यायामधून आपल्याला वेगवेगळ्या समस्या सोडवाव्या लागतात किंवा त्या समस्येवरती उपाययोजना कराव्या लागतात. अशा पद्धतीने नेताविरहित समूह चर्चेमध्ये आपण योग्य पद्धतीच्या कर्मचाऱ्याची निवड करू शकतो. टोपली तंत्रामध्ये मात्र आपल्याला त्याला विशिष्ट समस्या दिली जाते, परंतु नेताविरहित समूह चर्चेमध्ये त्याला मात्र कशी समस्या सोडवायची हे सांगितलं जात नाही. आणि त्यानंतरचा तिसरा मुद्दा आपण अभ्यासणार आहे मूल्य निर्धारण केंद्राची पूर्वकथनात्मक यथार्थता. जरी आपण बघितलं की अनेक तंत्र उमेदवाराची निवड करण्यासाठी वापरली जातात, मूल्य निर्धारण केंद्राच्या माध्यमातून किंवा टोपली तंत्र असेल, नेताविरहित तंत्र असेल, अशी अनेक मानसशास्त्रीय तंत्र किंवा मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर आपण करत असतो आणि या मानसशास्त्रीय चाचण्यांच्या माध्यमातून की उदाहरणार्थ बुद्धिमत्तेची चाचणी असेल, व्यक्तिमत्वाची चाचणी असेल, हस्तकौशल्याची चाचणी असेल, अशा अनेक चाचण्यांचा वापर करून आपण मूल्य निर्धारण केंद्राच्या माध्यमातून एका उमेदवाराची किंवा विशिष्ट उमेदवाराची आपण या ठिकाणी निवड करत असतो. ती निवड आपण योग्य पद्धतीने करत असतो. तरी असं असलं तरी अनेक समस्या मात्र आपल्याला निर्माण झालेल्या असतात. कधी कधी असे शास्त्रज्ञ म्हणतात की ही निवड तंत्र सर्वच गोष्टींमध्ये योग्य ठरत नाही, यशस्वीपणे कार्य कथन करण्यासाठी योग्य ठरत नाही. त्यासाठी त्याने अनेक संशोधनं केलेली आपल्याला दिसून येतात. यामध्ये एका विमा कंपनीमध्ये 206 व्यवस्थापकांचा 10 वर्ष त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना असं आढळून आलं की मूल्य निर्धारण केंद्रामार्फत जे संशोधन केलं गेलं त्या संशोधन केंद्रामध्ये ज्ञान आणि कौशल्याच्या माध्यमातून पदनिश्चयनापेक्षा प्रेरणेचं पूर्वकथन हे महत्त्वाचं दिसून आलं. म्हणजेच काय, सगळ्याच कर्मचाऱ्यांना टोपली तंत्र आणि नेताविरहित तंत्राच्या माध्यमातून निवड करता येत नाही, तर त्यासाठी इतरही काही तंत्र वापरावी लागतात. किंवा दुसरं जर आपण उदाहरण बघितलं तर 7 संघटनांमध्ये त्यांनी 600 व्यवस्थापकांचा एक सर्वे केला, एक अभ्यास केला आणि या अभ्यासांच्या माध्यमातून काळ्या आणि गोऱ्या अशा 2 व्यवस्थापकांचा त्यांनी व्यवस्थापन कौशल्यामध्ये लक्षणीय भेद आपल्याला आढळून आला नाही किंवा काळे आणि गोरे जे व्यवस्थापक आहे त्यांच्या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा भेद दिसून आलेला नाही. परंतु हे जरी खरं असलं तरी अनेक उमेदवारांची नियुक्ती करताना किंवा निवड करताना आपल्याला मूल्य निर्धारण केंद्रातील सराव हा विविध जाती व वांशिक पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवाराच्या व्यवस्थापकीय कौशल्याचं मूल्यमापन करण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. म्हणजेच जरी आपण काही ठिकाणी जर हे तंत्र उपयोगी पडत नसेल, परंतु आपल्याला जर औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये जर चांगला उमेदवार निवड करायची असेल तर आपल्याला मूल्य निर्धारण केंद्राच्या माध्यमातून ही निवड करावी लागते. कारण या केंद्रात कार्यासाठी आवश्यक असणारी जी काही मूल्य आहेत, जे काही टेक्निक्स आहेत, जे काही तंत्र आहेत ते आपल्याला जाणून घेता येतात. आणि म्हणून अशा पद्धतीने आज आपण कार्यनिर्धारण तंत्रामध्ये टोपली तंत्र, त्यानंतर नेताविरहित समूह चर्चा आणि मूल्य निर्धारण केंद्राची पूर्वकथनात्मक यथार्थता याविषयी चर्चा केली.